मंडळी, आपण बोलतोय मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाबद्दल. या घटनेला आज जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आहे. पण तरीही या प्रकरणाची जखम आजही ताजी आहे. सध्या या प्रकरणात एक अतिशय महत्त्वाचा टप्पा येऊन ठपकला आहे. या हत्येतील प्रमुख आरोपी वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर 23 डिसेंबर रोजी आरोप निश्चित होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात नुकतीच यावर सुनावणी झाली आणि या सुनावणीत न्यायालयाने अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली आहे. कोर्टाने सांगितलं आहे की 23 डिसेंबरपर्यंत आरोपीच्या वकिलांनी सर्व पुरावे विशेषतः व्हिडिओ पाहून घ्यावेत. त्यानंतर कोणतीही दूरघाई मान्य केली जाणार नाही. तर न्यायालय आता ठाम आहे. प्रकरण पुढे थांबणार नाही. या सुनावणीदरम्यान कोर्टाने एक अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ आरोपींच्या वकिलांनी देण्याचे निर्देश दिले आहे. पण त्याचवेळी कठोर शब्दात सांगितला, हा व्हिडिओ कुठेही व्हायरल होऊ नये, कारण हा व्हिडिओ कोणाच्या करमणुकीचा विषय नाहीये. तो एका माणसाच्या मृत्यूचा पुरावा आहे. या प्रकरणात आरोपीच्या वकिलांनी एक वेगळाच मुद्दा उपस्थित केला. त्यांनी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना बदलण्याची मागणी केली. त्यांचा आरोप होता की उज्ज्वल निकम हे एक राजकीय पक्षाशी संबंधित आहे आणि त्यामुळे या प्रकरणावर परिणाम होत आहे. पण उज्ज्वल निकम यांनी अगदी सरळ शब्दात सांगितलं की कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही की वकील राजकीय विचारसरणीचा असल्यामुळे त्याला बाजूला करता येईल. न्यायालयाने हा मुद्दा फारसा ग्राह्य धरलेला नाही दिसत नाही. सरकारी वकिलांनी आरोपी विष्णू चाटे यांच्या भूमिकेवर विशेष लक्ष वेधलं. ते केवळ पाहणारा नव्हता, तो सक्रिय सहभागी होता. तो खंडणी मागत होता आणि संतोष देशमुखाला कायमचा धडा शिकवा असा संदेश त्यांनी दिल्याचा आरोप आहे. म्हणजेच ही हत्या क्षणिक रागातून झालेली नव्हती, तर पूर्वनियोजित होती, असा सरकारी पक्षाचा ठाम दावा आहे. तपास अधिकारी सांगतात की एक लॅपटॉप फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे, ज्यातून महत्त्वाचा डाटा मिळण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की सरकारी यंत्रणा अजूनही पुरावे अधिक मजबूत करत आहेत. आता या प्रकरणात राजकारणाचा विषय येतो. या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप आहे. मोठ्या जनआंदोलनानंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपद सोडावं लागलं. आजारपणाचं कारण पुढे गेलं. पण आता त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार. त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार अशा चर्चा सुरू झाल्या. याच पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, जर धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळालं तर 100 वाल्मिक कराड आणि हजारो टोळ्या तयार होतील आणि अशा घटना वाढतील. त्यांनी हेही सांगितलं की ही टोळी कशी राजकीय संरक्षणाखाली वाढली याबाबत त्यांनी न्यायालयात पत्र दिलं आहे आणि दबाव येण्याची भीतीही व्यक्त केली आहे. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे वर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणतात की वाल्मिक कराडला वाचवण्याच्या हालचाली सुरू आहेत. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे म्हणतात, जोपर्यंत या प्रकरणातील दोषींनी कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे विरोधातील रोष कमी होणार नाही. हा लढा कोणत्या एका पक्षाचा नाही, तर तो सामान्य व लोकांच्या न्यायाचा आहे. 23 डिसेंबर हा दिवस फक्त कोर्टासाठी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील साठी महत्त्वाचा आहे. न्याय वेळेत मिळतो का, की पुन्हा सत्ता आड येते, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आपलं काही मत असेल, तर ते होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि चॅनलवर नवीन आला असाल, तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.